याच्या वेदना एकनाथ शिंदे कशा प्रकारे सहन करतील हेच आपल्याला पाहावं लागणार आहे. मित्र हो, नमस्कार. महायुतीचं दुसरं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांचा प्रभाव भाजपानं जाणीवपूर्वक कमी केलेला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले होते त्यातील अनेक निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी रद्द केले. हो, रद्द केले. तेवढ्यावर नाही थांबले हे देवेंद्र फडणवीस. त्यांनी काही प्रकरणाच्या चौकशा सुद्धा लावलेल्या आहेत. बघा, 3 प्रमुख पक्ष महायुतीमध्ये एकत्र जरी असले तरी त्यांच्यात अंतर्गत खेळ्या, कुरघोड्या, लाताळ्या, डावपेच, कारस्थान सगळं काही सुरू आहे. त्यातल्या त्यात एकनाथ शिंदे यांना दाबण्याचा मोठा प्रयत्न भाजप सातत्यानं करीत आलेला आहे गेल्या 4 महिन्यापासून. महायुती सरकारची सगळीच्या सगळी सूत्र आता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या हाती घेतलेली आहेत. भलेही 2 मुख्यमंत्री आहेत हो, पण या सगळ्या ज्या काही नाड्या आहेत ना त्या सगळ्या देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहेत. ते उपमुख्यमंत्री पद वगैरे काही नाही हो, त्या पदाला घटनात्मक काहीही महत्व नाही. ही पद केवळ मिरवण्यासाठी आणि राजकीय सोय म्हणून दिली जातात. महायुतीचं दुसरं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या मनाप्रमाणे तर काहीही होत नाही. अगदी अलीकडचंच बघा, आपल्या मर्जीतले ओएसडी पीए पाहिजेत हा मित्रपक्षाचा हट्ट होता. फडणवीसांनी मात्र त्यांचा हा हट्ट नाही पुरवला. भलेही नाराज हो, मित्रपक्ष नाराज झाले. त्यानंतर आता मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना आणखी एक पण जोर का झटका दिलाय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना लगाम लावायचं ठरवलेलं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीनं नगर विकास आणि ग्रामविकास ही 2 खाती अत्यंत महत्वाची मानली जातात. आता ग्रामविकास खातं जरी भाजपाकडे असलं तरी मोठी उलाढाल होणारं नगर विकास खातं हे एकनाथ शिंदेकडे आहे. या नगर विकास खात्याकडून अलीकडे केवळ आणि केवळ शिंदे गटाच्या आमदारांना, माजी नगरसेवकांना झुकतं माप दिलं जातं, त्यांना रसद पुरवली जाते. त्या तुलनेत मित्रपक्षांच्या आमदारांना तितकासा निधी मिळत नाही. याबाबतची तक्रार सुद्धा मित्रपक्षांना आधीच केलेली आहे. मुख्यमंत्र्यांकडे वारंवार याच्या तक्रारी केलेल्या आहेत. सरकारी निधी वापरून एकनाथ शिंदे आपला पक्ष मोठा करीत आहेत अशा प्रकारच्या देखील या तक्रारी होत्या. त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांनी आता मुळावरच घाव घातलेला आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या मोठ्या रकमेच्या निधी वाटपासाठी आता मुख्यमंत्री यांची मंजुरी बंधनकारक करण्यात आलेली आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांना मोठा अंकुश लागला गेलेला आहे. म्हणजे तशा चर्चा देखील होऊ लागल्या. आता एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी नगरविकास खातं असलं तरी या माजी नगरसेवकाने या आमदारांना मोठा निधी मंजूर करायचा असेल तर एकनाथ शिंदे यांच्या सही नंतर ती फाईल मुख्यमंत्र्याकडे जाईल. एकनाथ शिंदे यांनी जरी सही केली असली तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सही झाल्याशिवाय निधी दिला जाणार नाही. एकनाथ शिंदे यांना हा फार मोठा झटका आहे, फार मोठा धक्का आहे. समोर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. आपल्या गटात येऊ इच्छिणाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून सढळ हाताने पण सरकारी निधी दिला जातोय आणि त्यामुळं त्यांच्या गटातलं इन्कमिंग देखील वाढलं. म्हणजे अशा प्रकारच्या तक्रारी येतच होत्या. सरकारी निधीचा समान वाटप तर ते केलं जातच नाही. म्हणजे यावर सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांची बारीक आणि करडी नजर असणार आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्यासाठी फार मोठा हा झटका मानला जातोय. आपल्या गटात येणाऱ्यांसाठी एकनाथ शिंदे सरकारी तिजोरी उघडी ठेवत होते, सढळ हाताने निधी देत होते. यातूनच त्यांनी अनेक माजी नगरसेवक आपल्या गटात सामील करून घेतले. आणखीही अनेक सामील होऊ शकले असतेही कदाचित. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्तानं अशाच प्रकारचे सरकारची तिजोरी उघडी ठेवली जाण्याची शक्यता होती. त्यामुळं नेमका यालाच देवेंद्र फडणवीस यांनी लगाम लावला. खरं तर हा एक एकनाथ शिंदे यांच्यावर अंकुश ठेवण्याचा फडणवीसांनी प्रयत्न केला आहे. त्यामुळं
एकनाथ शिंदे यांना हा निर्णय रुचणाराही नाही आणि परवडणाराही नाही. एकनाथ शिंदे यांची दुखती नस देवेंद्र फडणवीसांनी दाबली. आता याच्या वेदना एकनाथ शिंदे कशा प्रकारे सहन करतील हेच आपल्याला पाहावं लागणार आहे. पाहूया. तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे, विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.